बोकड आहे पाट. गेल्या वेळी पण असं चालू होतं, तांबडं बोकड होतं, काळी पाट होती. आता बी तसंच आहे. दमगीर झाली ते माहितच नाही. मगाशीच मी येऊन बघून गेल्या काय गेलं झालं निवांत रोज करत बसली. ते बघितलं मी जाऊन काय केलं, जेवणच केली. आमच्या शेळ्या तर असे आहेत ना लय नुसताच बघून गेल्या आणि जेवण केलं त्यावर. आणि धुणं धुवायला पाणी काढायला लागलं तर पिल्ली वरडलेला आवाज आला मला. हे वरडा आमचं पाठ. पिल्ली चांगली झाली ती बरं का. दमगीर किती झाली बघ पिल्ली ती. येताना अपघात झाली वाटतं. नाही काय झालं, नाही झालं काय नाही ना. कान बिन लांब आहे तांबड्या बोकडाचं चांगला आहे. नाही याचं पण आहेत की. पाटाचं पण लांब का नाही येत, पण बोकडाचं त्यापेक्षा पण लांब आहे तो. आहे का नाही. मस्त आहे कान. आता याला आठवलं. गेल्या वेळी पण एक पाट बोकड दिलं होतं. गेल्या वेळी 15,000ला दोन्ही विकलेले. आता पण पाट बोकडच आहे. आणि काळीच पाट आहे. गेल्या वेळी पण तांबडं बोकड होतं, काळी पाट होती. आता पण तांबडं बोकड आहे, काळी पाट आहे. हे त्याचं डोळं पांढरं झाले आता बघू. पाटच बोकडाचं त्याला डोळं तर उघडू दे आधी. पांढरच आहेत, पांढरच आहेत. डोळं पांढरा येतं. दोन्ही पिलांचं डोळं मात्र पांढरा झालं आता. भैया दोन्हीचं डोळं पांढरा येतं. त्याला काही घेणं देणं. माग बघते मी, त्याला बोलायला लागले ती माग बघते. काय आमच्या भैयाचं. आता 2 दिवसात ती पण शिळी येईल बरं का. कारण गेल्या वेळी दोघी एक संघ गेल्या होत्या आणि आता पण आणि संघच गाब गेल्या त्या. एक दिवशीच गाबन पण गेले त्या. आणि आता ही शिळी ही पण 2 दिवसात येईल शिळी. तसं नियमानं बघितलं तर 15 तारखेला हिरला 5 महिने होणार आहे. 15 ऑगस्टला 5 महिने पूर्ण होणार आहे. ती पण लिहिल्या आता. ती 2 दिवसात 4-8 दिवस महागा पुढे होतोय बरं का यायला. येईल एकदाची. पण काय होतं माहिती आहे का, पावसाळ्यात शेळ्या गेल्यावर जरा हाल होते. एवढंच की पिल्लांना चांगला निवारा पाहिजे. उभीच्या जागेला ठेवायला लागते आपल्याला. आता तिकडली खुली रिकामी करायला पाहिजे. खाली पोतं बितं हातरून व्यवस्थित पिल्ली जर ठेवली ना काय होत नाही. त्या दिवसात शेळ्यांना वैरण बिरण भरपूर लागत्या, चारा असते. आणि होते ती पिल्ली चांगली उभीला ठेवायला पाहिजे. उभीला बघूया आता आपली पिल्ली कशी तयार होते त्यावरून कळते है की. आता सगळ्या शेळ्या गाभण आहेत. त्या 2 फक्त यायला झाले. त्या दुसऱ्या 5, 6, 7 म्हणजे 2 पाटा पण बहुतेक गाभण आहे त्या वाटतं. म्हणजे 100% गाभण आहे असं मी काही सांगू शकत नाही. पांढरी पाट काय माहित नाही. बहुतेक ही असन किंवा नसन. पाटांचं काही धरायचं नाही. पण ह्या 7 शेळ्या तरी गाभण आहे त्या. त्यातल्या आता 2 एक येली एक यायला झाल्या. अजून 5 शेळ्या गाभण आहेत त्या. कशी होते ती पावसाळ्यातली पिल्ली तयार होती चांगली हे सांभाळण्यावर नसते.